तर धनंजय मुंडेंवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत आणि धनंजय मुंडेंवरच्याच प्रश्नावर अजितदादा मात्र भडकलेले आहेत। मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर अजितदादा चांगलेच भडकले। चौकशीत जर नाव आलं तर सगळ्यांची चौकशी होईल असं अजित पवार म्हणाले। बीड प्रकरणी कुणीही दोषी आढळलं तर कारवाई होणारच असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान आपण बघतोय की चौकशीत नाव आलं तर सगळ्यांची चौकशी होणार आहे। कोणीही दोषी आढळलं तर कारवाई होईलच असं अजितदादांनी स्पष्ट केलेलं आहे। मुंडेंच्या राजीनाम्यावरचे प्रश्न सातत्यानं अजित पवारांना विचारले जात होते आणि त्यावर अजितदादा भडकले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं की जर चौकशीत नाव आलं तर सगळ्यांची चौकशी होईल। समजा बीड प्रकरणी कोणीही दोषी आढळलं आणि जो कोणीही असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे। आपण बघतोय सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांना प्रश्न विचारले असता या प्रश्नावर अजितदादा चांगलेच भडकल्याचं बघायला मिळालं। चौकशी सुरू आहे आणि चौकशीत जर नाव आलं तर कारवाई होईल, जी देखील चौकशी होईल। बीड प्रकरणी जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई होणारच याचा पुनरुच्चार अजितदादांनी केला। आरोप झाले त्यावेळेस त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे दिले देऊन बाजूला झाले, चौकशीला सामोरे गेले। तुम्ही त्यांना पाठीशी राहता? अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण